पूर्णा तालुक्यातील मोजे देगाव येथे गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते अनेक वर्षापासून पूर्णा ते देगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। तब्बल 7 कोटी रुपये या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामासाठी मंजुरी मिळाली आहे व आज देगाव येथे मोठ्या आनंदात उत्साहात या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी देगावचे सरपंच रत्नाकर सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमासाठी मोठी तयारी केली होती। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटी कदम, मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष सुभाष देसाई, विधानसभा प्रमुख सुधाकर खराटे, घाटोळ मामा, बोबडे मामा, हरिभाऊ कदम, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सेनाजी माटे, पंचायत समिती सदस्य रमेश सूर्यवंशी, सुरेश गिरी, नरेश जोगदंड, सरपंच विकास गवाळे, माधव बनसोडे, इलियास बर्तनवाले, गंगाधर बोखारे, साहेब भाकरे, सरपंच संघटना अध्यक्ष उत्तमराव ढोणे, नगरसेवक राजेश बालेराव, नागेश शेंगडे, रवी यादव, उपसरपंच महाजी देसाई, सरपंच बाळू डाखोरे, शेषराव कंदारे, दाजीबा भोसले, बाळासाहेब काळबांडे, संतोष बेटकर, गोपाळ बोबडे, सुदर्शन ढोणे, मारुती मोहिते, मुख्यमंत्री सडक योजनेचे उपकार्यकारी अभियंता श्री राठोड, अभियंता श्री कुलकर्णी सह आदींची उपस्थिती होती। यावेळी गावकऱ्याच्या वतीने आमदार साहेबांचा जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, तर सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी उत्तमराव ढोणे यांचा निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी अंगणवाडी ताई मार्फत सुद्धा आमदार साहेबांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी माधव भोरे, देवानंद गणेश वळसे, अंकुश सूर्यवंशी, सोमेश पारटकर, अमोल वळसे, शिवलिंग सूर्यवंशी, स्मरनाथ स्वामी, भगवान हिंगोले, विजय वळसे, हरिभाऊ सूर्यवंशी, श्री जोगदंडसह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संचालन आभार सरपंच रत्नाकर सूर्यवंशी यांनी मानले। काय म्हणाले आमदार साहेब पाहूया। अनेक वर्षांचं जे काही रस्त्याचं काम होतं भूमिपूजन केलेलं आहे, काय सांगाल? आजचा दिवस खूप मी आनंदी आहे आणि खूप आनंद या गोष्टीचा वाटतो की मी ज्या गावामध्ये सकाळी गुंडेगावामध्ये गेलो, 8 वाजता सकाळी उद्घाटन केलं। या गावातील अक्षरशः एवढे लोक खुश झाले की साहेब आमचा 20-25 वर्षाचा 30 वर्षाचा प्रश्न सुटला म्हणजे। त्याच्यानंतर तिथनं मी राणी सावरगावला गेलो, तर राणी सावरगाव तर अक्षरशः काही लोकांनी डोळ्यात पाणी आणलं, म्हणजे आज 30-40 वर्षानंतरचा आम्ही रोड होतो म्हणून। त्याच्यानंतर आम्ही धारासूरला आलो, धारासूरचे तर एवढे भावनिक लोक झाले आणि इथं बघितलं असेल आपण, म्हणजे हे एकंदरीत म्हणजे एक खूप आनंद झाला या गोष्टीचा की बा लोक म्हणजे किती माझे लोक खुश झाले, किती माझे शेतकरी खुश झाले, ह्या गोष्टीचा एक आनंद वाटतो। कामाची दर्जा 100% राहील, कारण का 10 वर्ष त्याचं म्हणजे मेंटेनन्स आहे आणि मेंटेनन्स असल्यामुळं ते काम चांगलंच होईल आणि कॉन्क्रीट रस्ता आहे ना, त्याच्यामुळं तो काही प्रॉब्लेम होणार नाही आणि 375चा रस्ता आहे आणि ह्या म्हणजे जवळजवळ 6 मीटरचा म्हणजे टॉप राहील त्या रस्त्याचा आणि तो खूप चांगला रस्ता राहणार आहे आणि त्याचे मेंटेनन्ससाठी पैसे ठेवलेले आहेत सरकारने। किती किंमत आहे सर त्या इथल्या रस्त्याची? मला वाटतं की तरी 7.5 कोटी आहे। काय लोक असं नाही, तुमचं काम आहे आणि 62 कोटीच्या कामामध्ये 11च रस्ते आणि खूप लवकर काम सुरू होईल आणि कॉन्ट्रॅक्टर पण खूप चांगला आहे आणि लवकर काम या कामासाठी सर तुम्ही 2023 पासून सुरुवात केली होती, पण आज 26 आहे। 2023चं काम मंजूर आहे
पण मध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टनी भरलं त्यांनी तो म्हणजे काम करायची त्यांनी इच्छा नाही व्यक्त केली. मग त्याला दुसरीकडे कुठं काम होणार आहे तर मग तो काम सोडून दिलं त्यांनी. दुसऱ्यांदा त्यांनीच भरलं पुन्हा. दुसऱ्यांदा त्यांनी भरलं. आता मला कधी कधी डाऊट होतो की त्यांनी दोनदा भरलं आणि दोनदा त्यांनं काम नाही केलं तर त्याला माझं कामं डिले करायचं होतं का काय मला माहीत नाही. पण लकीली नंतर काम भरलं मिळालं. आज कामाचं उद्घाटन करतो त्याच्यामुळं आनंद वाटतो. काय लोकांसाठी काय आव्हान असेल या रस्त्यावर? नाही लोकांसाठी एवढंच आहे की लोकांनी आता जसं मी ज्या पद्धतीनं सांगितलं किंवा हे 500 मिलीचा रोड आहे त्या पद्धतीनं जसं DLCचं बादल सांगितलं, खडीचं किती MM आहे सांगितलं. 75.2 थर आहे. DLCचं 100 Mचं थर आहे. दुसरं आणखीन एक 100 कॉन्क्रीट आहे 150 MMचं. ते सगळं गावाने जिम्मेदारी आहे म्हणजे आपल्या चांगल्या सुद्धी लोकांची चांगलं काम करून घेतलं पाहिजे. धन्यवाद.